ओबीसीच्या तावडे साहेब होते आणि अनेक त्यांचे सहकारी होते. या सगळ्यांबरोबर आमची विस्तृत अशी चर्चा झाली. आमच्या ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक योजना, जसं महाज्योती असेल, आमचे ओबीसीचे महामंडळ आहेत, त्यांचे अनेक प्रलंबित होते, ते प्रश्न त्यांनी मांडले. आमच्या सगळ्या डिपार्टमेंटचे अनेक सेक्रेटरी आमच्याबरोबर होते आणि ते सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. काहीचे जीआर काढायला आम्हाला थोडा वेळ लागेल, पण पुढच्या महिन्याभरात आम्ही त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून पूर्ण करू. आणि त्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता, जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण केलं, की ओबीसीच्या आरक्षणावर या जीआरचा कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते त्यांनीही सगळ्यांनी मान्य केलं. तैवाडे साहेब पण मान्य करतील. आमच्याबरोबर प्रणिव फुके साहेब होते, त्यांनी चांगला ह्याच्यामधला अभ्यास केला होता जीआरचा. त्यांनी त्या जीआरचा उल्लेख पूर्णपणे केलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आज जे सर्व ओबीसी संघटनेचे महाराष्ट्रावरचे सगळे जे नेते आले होते, त्यांना आम्ही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावू शकलो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचं सहकार्य आम्हाला. परंतु मंत्रिमंडळात मराठा समाजाला धरून जीआर काढलेले आहेत, या जीआरवरनं ओबीसी नेत्यांची नाराजी उघड होते. या जीआरच्या बाबतीत त्यांची सरकारवरती नाराजी आहे. या अनुषंगानं काय नेमकी चर्चा झालेली आहे? सरकारमध्ये मंत्री छगन भुजबळ त्यांचा पण यामध्ये रोख आहे. कसं आहे, प्रत्येकाचं वाचन केल्यावरचा इंटरप्रिटेशन वेगळं वेगळं येते. पण ज्यांना आता आम्ही वाचन केलं, आम्ही सॅटिस्फाईड आहोत. आज प्रणिव फुके त्याच्यावर बोलतील, इव्हन तैवाडे साहेब पण बोलतील. तैवाडे साहेबांनी पण त्याचं वाचन केलेलं आहे, तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द ओबीसी समाजाच्या मंडळीला दिला होता, तो नक्कीच त्यांनी आज पूर्णपणे त्यांचं आरक्षण सुरक्षित ठेवून हे काम केलेलं आहे. पण जे जीआर काढलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाला धरून, त्या बाबतीत या बैठकीत काही चर्चा झाली का, किंवा त्या बाबतीत या ओबीसी नेत्यांनी तुमच्याकडे नाराजी व्यक्त केली का? कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. इंटरप्रिटेशन त्याचं जे आहे ते आम्ही एक्सप्लेन केलं. ज्यावेळेस त्यांना इंटरप्रिटेशन वाचून त्याचं एक्सप्लेनेशन केलं, सगळे सॅटिस्फाईड आहेत. इंटरप्रिटेशन म्हणताय तुम्ही म्हणताय, पण दोन मतप्रवाह दिसत आहेत ओबीसीमध्ये. तैवाडे साहेबांचे असेल किंवा भुजबळ साहेबांचे असेल, त्यांना विचारा. तुम्ही मंत्री म्हणून तुम्ही या दोन्ही घटकांना कसं तुम्हाला सांगितलं तसं जो शब्द ओबीसी समाजाला दिला होता तो पाळूनच हे जीआर काढलेला आहे आणि या जीआरमुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल. पण जे ओबीसी नेते या सगळ्या जीआरना न्यायालयात चॅलेंज करू इच्छित आहेत, किंवा त्यांच्या बाबतीत तुमची काय भूमिका असणार आहे? समाधान झालेलं नाही. बोला तुम्ही मला बोला, प्रश्न काय विचार. तुम्ही ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला धरून जे जीआर काढले होते, त्या जीआरच्या बाबतीत तुमची नाराजगी आहे का, किंवा त्या जीआरच्या बाबतीत तुमचे काही आक्षेप आहेत का? कारण का मंत्री अतुल सावेजींनी स्पष्ट केलेलं आहे, कुठच्याही प्रकारचे त्या बाबतीत आक्षेप नाही आहेत तुम्ही ओबीसी नेत्यांचे. नाही, मी ओबीसी नेत्यांचे नाही, माझा व्यक्तिशः मी तुम्हाला सांगू शकतो की आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जे आंदोलन केलं नागपूरला 2 तारखेला, जो जीआर निघाला, त्याचं मी माझ्या वकिलांच्या मार्फत अधिकाऱ्यांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी एक जबाबदारीपूर्वक सातत्याने मागील 4 दिवसापासून 5 दिवस बोलतो आहे की एक तर पहिली गोष्ट असं की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हा जो आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरलेला होता. आनंदाची गोष्ट एक आहे की तो सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतला. त्याच्यामुळे सरकारला त्याच्यावर विचार करण्याची गरज पडली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासन निर्णयामध्ये ज्या तरतुदीप्रमाणे मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यायचं आहे, तो आधीचाच नियम आहे ना. सध्या जे नियम 2000, 2012 आणि 2024चे अधिनियम आहेत, त्या तिन्ही अधिनियम आपण वाचावे. त्या अधिनियमानुसार आज अनेक 2000 पासून जात प्रमाणपत्र मिळण्याची जी पद्धत आहे, त्याच पद्धतीने याच्या पुढे सुद्धा ती प्रमाणपत्र देण्याची तरतूद त्या शासन निर्णयामध्ये आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, ज्याला आम्ही काय म्हणतो पितृसत्ताक पद्धतीने आलेली वंशावळ आपण यालाच म्हणतो, या वंशावळीतील तुमचे जे काही नाते आहे, त्या नात्याप्रमाणे तुम्ही जेवढे नातेवाईक असाल, आपल्याला माहित आहे की आधीच्या काळामध्ये एका घरी 7-7, 8-8 भाऊ राहत होते. 4 भाऊ असेल तर 8 चौक 32. एखाद्याही भावाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र
असेल आणि तो तशा प्रकारचं ऍफिड्यूट देत असेल की या वंशावळीनुसार आम्ही हे 32 लोक नातेवाईक आहो आणि माझ्याकडे हे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे, याच्या आधारावर मागणी करत असलेल्या माझ्या नातेवाईकाला ते प्रमाणपत्र देण्यात यावं, तर तो समोरचा माणूस अर्ज करू शकेल. आणि अर्ज केल्यावर त्यांनी दिलेली वंशावळ, त्यांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र हे खरं आहे की खोटं आहे याची सुद्धा तपासणी होण्याकरता 3 माणसाची कमिटी बनवलेली आहे. तिथे वंशावळ समिती त्याला मदत करणार आहे आणि मग त्या समितीने शिफारस केल्यानंतर तहसीलदार किंवा एसडीओ प्रमाणपत्र. याच्यात सध्याची जी पद्धत आहे त्याच्या व्यतिरिक्त काय आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला काही धक्का नाही. आणि आता कालच औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी जी माहिती डिक्लेअर केली, महत्वाचा घोळ कुठे झालेला आहे समाजामध्ये. मागील 2 वर्षापासून 58 लाख हा जो आकड्यांनी सांगू लोकांमध्ये भ्रम पसरविला, हा 58 लाखाचा आकडा चुकीचा सांगण्यात आला. 58 लाख नोंदी ज्या आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील शब्द आहे. तो 1967च्या पूर्वी ज्याच्या महसुली कागदपत्रावर कुणबी नोंद आहे त्यांच्या शोधलेल्या नोंदी आहेत. ज्याच्यामध्ये आमच्या विदर्भातल्या 37 लाख नोंदी आहे, कोकणातल्या 10 लाख आहे, उत्तर महाराष्ट्रातल्या. मराठवाड्यामध्ये फक्त 45,000 नवीन नोंदी सापडल्या, 45,000. आणि त्याच्यापैकी 2 लाख काही प्रमाणपत्र दिले, पण फक्त 8,000 लोकांना व्हॅलिडिटी मिळाली. आणि मी मगाशी जसं म्हटलं की आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या प्रमाणपत्रावर जर त्या जातीची नोंद असेल, नुसतं कुणबी नाही हो, ओबीसीमध्ये ज्या 400 जाती येतात त्यापैकी कोणत्याही जातीला तोच नियम आहे ना. आणि मग ती कुणबी, जशी फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलाच्या ह्याच्यावर मराठा आहे, आजोबाच्या ह्याच्यावर मराठा आहे, पण पंजोबाचे कागदपत्र भेटले मला वंशावळीनंतर, पंजोबाच्या ह्याच्यावर कुणबी नोंद सापडली, तर मग आजोबा काय वडील काय आम्ही काय सर्वाले कुणब्याचे प्रमाणपत्र भेटले. प्रामुख्याने हाच अनेक गोंधळ निर्माण झालेला आहे आणि ओबीसी नेत्यांमध्ये 2 भूमिका कुठेतरी पाहायला मिळतात. मी आपल्याला आधी सांगितलं की हा GR वाचताना 2000, 2012 आणि 2024चे जात प्रमाणपत्र काढण्याचा आणि त्याची पडताळणी करण्याचा जो अधिनियम आहे त्याच्याशी जोडून वाचायला पाहिजे. आणि म्हणून हा GR काढताना सुद्धा तिथे संदर्भ क्रमांक 1, संदर्भ क्रमांक 3 आणि संदर्भ क्रमांक 10 हे 3 अधिनियम दिलेले आहे. त्याच्या आधारावरती मी बोलतोय. तुम्ही सुटसुटीत भूमिका मांडलीत, काय GR आहे तुम्ही स्पष्ट सांगितलं. एवढं जर सगळं स्पष्ट असेल तर भुजबळ असतील किंवा इतर नेते असतील यांच्या विरोधाचं कारण काय? ते मी नाही सांगू शकत, तेच सांगू शकतील. मी माझं काय हिंदी संघर्ष मी केला, आंदोलन आम्ही केलं काय, त्याच्यामुळे मी माझी स्पष्ट भूमिका आपल्या माध्यमातून मांडलेली आहे. बाकीच्यांनी त्यांचं मत कशाच्या आधारावर तयार केलं ते सांगू शकतील. मी सांगू शकतो. तुम्ही स्पष्टपणे सांगितलं GRच्या बाबतीत सगळ्या गोष्टी, पण छगन भुजबळ ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत याचा अर्थ ते ओबीसी समाजाला धरून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण करतायत का? तुम्हाला असं वाटतंय का? तसा मी आरोप करणार नाही. ते आमच्या ओबीसी समाजाचे मराठा ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी वक्तव्य करणार नाही. पण ते मराठा शब्द जो आहे GR मधला त्याला थेट विरोध भुजबळांनी केला आहे. 18 पाणी पत्र जे आहे ते त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. कोर्टात जाण्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला.